सगळ्या गल्ल्या फुल केल्या हो तुम्ही. आपली मोगाची बैठक झाली. पुढे येऊ नका बरं का कोणी, सगळे मागासारखा पुढे येऊ नका. सकाळी शासनाच्या वतीनं, कारण आता डायरेक्ट मुद्द्यावर होतो, लय वेळ बसलेलो आपण. शासनाच्या वतीनं चर्चा झाली आपल्या मुद्द्यावर. शासनाला आपण मागण्या केल्या होत्या आणि त्या मागण्यासाठी आपण मुंबईपर्यंत आलेलो. मराठा मध्ये बोंबलो जाऊ नको, आम्ही विद्यार्थ्यासाठी चाललेलो. कधी कधी ऐकायचं शिका. तुमचे तराकडे लावा जातात तर दुसरे डाव साधिके, डाव साधून फिरून द्यायचं नाही कोणाला, मोग बोंबलायचं नाही काय. पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, बाकीचं काय करायचं. कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं गणिमे कावे सुद्धा छत्रपतींनी शिकवले. तर आपल्याला खेळायचं शिका. एक येड लावून नाही घ्यायचं एका शब्दाचं कव्हाल. जातीच्या पदरात विजय टाकायचा त्यासाठी झालो आपण. नुसतं पळायला नाही आलो तर जातीच्या पदरात गुलाल टाकायचा. वाटलं झालं इथं पोरांचं. सरकारची चर्चा झाली आणि त्यांचे मंत्री महोदय मात्र कोणी आलेले नव्हते. सचिव, सामान्य प्रशासनाचे सचिव सुमंत भांगे साहेब हे सगळा चर्चेचा सारासार निर्णय घेऊन आपल्यापर्यंत आले होते. त्यांनी एकूण झालेल्या त्यांचे काय काय निर्णय आहेत, कसे कसे आहेत याबाबत आपल्याला सकाळी सांगितलं. आमच्याकडून सुद्धा अर्धवट वाचण्यात ते आलो होतो. तेवढा वेळ पण नव्हता. प्रत्येक माणूस आपल्याला झोपीनं टाकलेला. अरे हालू नका रे, कोणी रोडवर झोपत. एक पाय ऐक, आरक्षण ऐकायला आला, गोड्या हाणायला आला. गांभीर्यानं राहायचं शिका. अख्खा देश आपल्याकडे बघतोय. मराठे किती ताकदीने आले, त्यामुळे गांभीर्यानं राहा. सरकारनं त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे आणि आपली भूमिका काय. आपली भूमिका ही आहे ती तुमच्या समोर अगोदर सांगतो. ही तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून तुम्ही मुंबईला आलेले. आपलं म्हणणं होतं, जर 54 लाख नोंदी मराठ्यांच्या जर खरंच सापडल्यात, मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या, तर ते प्रमाणपत्र तुम्ही वाटप करा. ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती जर करायचं असलं तर त्या ग्रामपंचायतला नोंदी मिळालेले कागद तुम्ही चिटकावले पाहिजे. तरच माहित होईल की माझी नोंद सापडली का नाही सापडली. तरच तो अर्ज करू शकेल प्रमाणपत्र घेण्यासाठी. त्यांनी असं सांगितलं होतं की काही जणांनी अर्ज केले नाहीत. आता त्याला नोंद मिळालेली जर माहीतच नसलं तर ते अर्ज करीन कसं. त्यासाठी तुम्ही ग्रामपंचायतला लावा आणि शिबिर घ्या. त्यातल्या निर्णय त्यांनी एक सांगितलाय की ज्या 54 लाख नोंदी आहेत ते प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी आपण इकडे निघाल्यापासून बरं का, गावागावात शिबिर त्यांनी सुरू केलेत आणि नोंदी ज्या मिळाल्या ते सुद्धा ग्रामपंचायतला लावायला सुरू केले. आता 54 लाख नोंदी मिळाल्या. 54 लाख बांधवांना प्रमाणपत्र मिळतील, कारण नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर ते मिळणार आहेत हे ग्राह्य धरू. विषय राहिला दुसरा, ज्या नोंदी मिळाल्यात, आवाज येतोय सगळ्याला, ज्या नोंदी मिळाल्यात
त्या नोंदी मिळालेल्या बांधवांच्या सगळ्या परिवाराला कायदा सांगतो त्याच्या परिवाराला दिल्या पाहिजे. त्याच्या परिवाराला सुद्धा त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देण्यात यावे. जसं की एक नोंद मिळाली, काही ठिकाणी एका नोंदीवर 70 जणांना लाभ मिळाला, काही जणांना 200 पण मिळाला, काहीला 250 पण मिळाला. आता एक बांधव मला इथं वाणगावचा का कुठला भेटला होता, त्यांनी सांगितलं माझ्या एका नोंदीवर 70 लोकांना, आमच्या गावातल्या 170 लोकांना आमच्या गावात फायदा झाला आणि त्याच्यात मी सुद्धा असं तो म्हणला. पण आपण सारासार 5 धरू, एका नोंदीवर 5 जरी फायदे झाले तरी 2 कोटी मराठा समाज आरक्षणात जातोय. हे झाले 2 मुद्दे क्लिअर. जर 54 लाख नोंदी मिळाल्या तर त्यांना प्रमाणपत्र वितरित करा. ती वंशावळ जोडायला 54 लाख नोंद जे ते वंशावळ जोडायला काही कालावधी लागतोय, त्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेल्याचा सुद्धा एक शासन निर्णय दिलाय त्याबाबतचा. आता ह्या नोंदी मिळाल्यात म्हणल्याच्या नंतर त्यांना प्रमाणपत्र मिळायला लागले, ते मिळणारेच आहेत. वंशावळी जुळल्याच्या नंतर ते 100% मिळणारे. टाकीशी मग टकोऱ्यात नाही लांब जाऊन तिकडे ते गेलं का? मला वाटलं मंत्रिमंडळ उतरत का कानूर. 54 लाख नोंदी मिळाल्या, त्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू आहेत. आता ज्याच्या नोंदी मिळाल्या त्याच्या परिवाराला जर द्यायचं असलं तर त्या परिवाराने अर्ज करणं सुद्धा गरजेचं. उदाहरणार्थ